नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल, प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। आपण बघत आहोत थर्ड टेट 2025 मानसशास्त्र या विषयासंबंधी कसे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे, म्हणजे ह्याच पद्धतीचे असेच प्रश्न परीक्षेमध्ये येतील हे लक्षात घ्या। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो, थर्ड टेट 2025 साठी जेही अभियोग्यताधारक तयारी करत आहे त्या प्रत्येकाला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं यासाठी आपण गुरुजी बॅच 3.0 प्रवेश देणे सुरू आहे। या बॅचमध्ये प्रत्येकाला बॅच परचेस करता यावी म्हणून आपण 98% ऑफ दिलेले आहे। 2022मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची निवड आपल्या बॅचमधून झालेली आहे। या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळेल। मित्रांनो, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला व्हिडिओ सुरू करूया। या प्रश्नोत्तरांचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न बघितलेले आहे, तर आता बघा इथे 26व्या प्रश्नापासून आपण सुरुवात करत आहोत। तर लक्ष द्या, बघा, तुमचा एक विद्यार्थी आपल्या कुटुंबाच्या वाईट स्थितीबद्दल तुम्हाला सांगत आहे, अशा वेळेस तुम्ही काय कराल? बघा या ठिकाणी आता त्याला आईवडिलांशी संबंध तोडाव्यास सांगेन, त्याला घरातून पळून जाव्यास सांगेन, त्याला धैर्याने वागाव्यास सांगेन। शिक्षक विद्यार्थी इतकाच त्याचा आणि माझा संबंध असल्याने त्याच्या समस्येत मी लक्ष घालणार नाही। तर बघा या ठिकाणी उत्तर येईल की त्याला धैर्याने वागाव्यास सांगेल, हे आपलं उत्तर राहील, क उत्तर राहील। बघा 27वा प्रश्न आहे, तुम्ही वर्गात परिश्रमपूर्वक शिकवता आहात पण काही विद्यार्थ्यांना ते समजत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही कशाला दोष द्याल? बघा, स्वतःच्या अध्यापनाला, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक दर्जाला, नीरस पाठ्यक्रमाला, इतर शिक्षकांच्या राजकारणाला। मित्रांनो, दोष आपण शिक्षक या नात्यानं स्वतःची चूक स्वीकारायची असते, म्हणून स्वतःच्या अध्यापनाला आपण दोष देणार आहोत, हे इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, हे समजून घ्या। बघा, म्हणून उत्तर होईल स्वतःच्या अध्यापनाला। नेक्स्ट बघा, आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेला विद्यार्थी तुम्हाला मदत मागत आहे, अशा वेळेस तुम्ही काय कराल? त्याला दटावून घालवून देईन, त्याचा तिटकारा करीन, त्याचे म्हणणे ऐकेन पण मदत करणार नाही, त्याला शक्य ती मदत करीन। मित्रांनो, आपल्याला जी शक्य आहे शिक्षक या नात्याने ती मदत करायची आहे, म्हणून उत्तर, त्याला शक्य ती मदत करीन। नेक्स्ट पहा, सडकेवर बेपर्वाईने चालणाऱ्या विद्यार्थ्याला पाहून तुम्ही काय कराल? ऑप्शन बघा, बेपर्वाईचे फळ त्याला मिळावे असा विचार करीन, घाईत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करीन, थोडे थांबून त्याला सुरक्षितपणे चालण्याचा सल्ला देईन, त्याच्या अपघाताच्या कल्पनेत रमून जाईल। आपलं कर्तव्य आहे थोडे थांबून त्याला सुरक्षितपणे चालण्याचा सल्ला देईन, म्हणून क हे त्या ठिकाणी आन्सर आहे। नेक्स्ट बघा, तुमचा विद्यार्थ्याच्या आईचे निधन झाल्याचे कळल्यावर तुम्ही काय कराल? त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला धीर देईन, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीन, शाळेत शोकसभा आयोजित करीन, शाळेला सुट्टी देईन। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं ऑप्शन आहे त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला धीर देणं, हे आपलं उत्तर बरोबर राहील। तुमच्या वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधीची निवड कोणत्या निकषाद्वारे कराल? त्याचे देखणेपण, धनकड शरीरयष्टी, अभ्यासातील नैपुण्य, प्रभावी व्यक्तिमत्व व नेतृत्व गुण। मित्रांनो, प्रभावी व्यक्तिमत्व व नेतृत्व गुण हे आपला आन्सर राहील। तुमच्या वर्गातील एका विद्यार्थ्याची आई आजारी असल्याने तो बरेच दिवस गैरहजर राहिला आहे, अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तो शाळेत आल्यावर त्याला दमदाटी करील, त्याच्या गैरहजेरीकडे दुर्लक्ष करील, त्याच्या गैरहजेरीचे कारण ऐकून त्याचे सांत्वन करील, त्याला पुन्हा गैरहजर न राहण्याची ताकद देईन। बघा, त्याच्या गैरहजेरीचे कारण ऐकून त्याचे सांत्वन करील, हे क आपलं उत्तर राहील।
नेक्स्ट पहा, चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती करणे आवश्यक आहे? बक्षीस देणे, शिक्षा करणे, स्तुती करणे, स्वतः चांगले वागून विद्यार्थ्यापुढे आदर्श निर्माण करणे. तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वतः चांगले वागून विद्यार्थ्यापुढे आदर्श निर्माण करणे. वर्गात शिस्त राखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? वर्ग प्रतिनिधी निवडणे, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कामाचे वाटप करणे, अध्यापन कार्य प्रभावीरित्या करणे, बेशिस्त वागणाऱ्यांना वर्गाबाहेर काढणे. अध्यापन कार्य प्रभावीरित्या करणे हा मुद्दा जास्त महत्त्वाचा, म्हणून क ह्याचा आन्सर आहे. तुमच्या मते शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कसे वागावे? विद्यार्थ्यांशी प्रेमाने व मिळून मिसळून वागावे, विद्यार्थ्यांशी थोडे अंतर ठेवून वागावे, विद्यार्थ्यांना धाक दाखवून नियंत्रणात ठेवावे, विद्यार्थी शिक्षकापेक्षा लहान आहेत ह्याची जाणीव करून द्यावी. उत्तर राहील याचं विद्यार्थ्यांशी प्रेमाने मिळून मिसळून वागावे हे आपलं आन्सर राहील. काही विद्यार्थ्यांना शिकवलेले नीट कळत नाही, अशा वेळी शिक्षकांनी काय करावे? त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, त्यांना कठोर शिक्षा द्यावी, त्यांना स्वतंत्रपणे विषय समजावून द्यावा, त्यांना त्यांच्या पालकांना शिकवणी लावाव्यास सांगावे. क याचं उत्तर राहील की त्यांना स्वतंत्रपणे विषय समजावून द्यावा. विकलांग विद्यार्थ्याच्या समुचित विकासासाठी त्यांना सामान्य विद्यार्थ्याबरोबरच विशेष लक्षपूर्वक शिकवावे, त्यांना विशेषज्ञामार्फत शिकवावे, त्यांना सामान्य विद्यार्थ्यापासून वेगळे करून शिकवावे, त्यांचा सांभाळ योग्यरित्या होण्यासाठी पालकांचे प्रबोधन करावे. उत्तर राहील मित्रांनो, त्यांना सामान्य विद्यार्थ्याबरोबरच विशेष लक्षपूर्वक शिकवावे. नेक्स्ट बघा, एखादा विद्यार्थी एकाच वर्गात अनेक वर्षे नापास होतो, त्याचे खालीलपैकी अधिक योग्य कारण कोणते असू शकेल? विद्यार्थ्याची खालावलेली आर्थिक व सामाजिक स्थिती, विद्यार्थ्याचा मानसिक स्तर कमी असणे, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या कमकुवत असणे, विद्यार्थ्याशी शिक्षकाचे भेदभावपूर्वक वागणे. विद्यार्थ्याचा मानसिक स्तर कमी असणे हे सर्वोत्तम उत्तर राहील या ठिकाणी. तुमचा एक विद्यार्थी परीक्षेच्या वेळी तुम्हाला उत्तरासंदर्भात काहीतरी विचारतो आहे, तुम्ही त्याला अचूक माहिती द्याल, त्याला शेजारच्या विद्यार्थ्याला विचाराव्यास सांगाल, त्याला असे करण्याबद्दल शिक्षा कराल, त्याला मुळीच काही सांगणार नाही. बघा, आता तुम्ही त्याला अचूक माहिती द्याल असं तुमचं आन्सर राहील. तुमचा आवडता विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळला तर तुम्ही काय कराल? त्याला कॉपी करू देणार नाही, त्याला कॉपी करण्यास मदत करीन, त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करीन, त्याच्याबद्दल लेखी तक्रार नोंदवीन. त्याला कॉपी करू देणार नाही हे याचं उत्तर राहील. नेक्स्ट बघा, तुमचा विद्यार्थी सिगारेट ओढतो असे पाहून त्यावर कोणता उपाय कराल? त्याच्या पालकाबरोबर चर्चा करीन, त्याच्या व्यक्तिगत जीवनाशी आपला संबंध नाही असे समजून गप्प राहीन, त्याला इतर विद्यार्थ्यांसमक्ष शिक्षा करीन, सिगारेट ओढण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्याला जाणीव करून देईन. हे तुमचं इथे 3 नंबर चुकून टाईप झाला. लास्ट जो पर्याय आहे सिगारेट ओढण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्याला जाणीव करून देईन हे उत्तर. घाणेरड्या कपड्यांत शाळेत आलेल्या विद्यार्थ्याबद्दल काय करावे? त्यांना इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करावे, घाणेरड्या कपड्यामुळे उद्भवणारे दुष्परिणाम त्याला समजून द्यावेत, त्याला स्वच्छ कपड्यात यायला सांगावे, त्याला शाळेतून घरी पाठवावे. ब याचं उत्तर राहील मित्रांनो की घाणेरड्या कपड्यामुळे उद्भवणारे दुष्परिणाम त्याला समजावून सांगावेत. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवणे आवडेल? जे खूप हुशार आहेत, जे सामान्य दर्जाचे आहेत, जे सामान्य दर्जापेक्षा कमी आहेत, कच्चे, सामान्य, हुशार अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना. विद्यार्थी कोणताही असू दे, शिक्षकाला शिकवणे आवडले पाहिजे, म्हणून ड त्याचा आन्सर राहील कच्चे, सामान्य, हुशार अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना. नेक्स्ट पहा, वर्गात विद्यार्थ्यांचे अवधान अध्यापनाकडे कसे आकर्षित करता येईल? तर मोठ्याने बोलून, भाषणात उपदेश करून, विशेष प्रकारचा पोशाख करून, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा जागृत करून. तर अवधान अध्यापनाकडे त्यांची उत्सुकता, जिज्ञासा वाढवून लक्ष आकर्षित करता येते, म्हणून हे ड त्याचं कोण होय आन्सर आहे. नेक्स्ट बघा, एखादा विद्यार्थी सतत गैरहजर राहत असल्यास तुम्ही काय कराल? तर बघा, विद्यार्थ्याच्या पालकाकडे चौकशी कराल, वर्गातील इतर विद्यार्थ्याकडे विचारपूस कराल, विद्यालयातील इतर शिक्षकाकडे चौकशी कराल, त्याच विद्यार्थ्याला गैरहजेरीचे कारण विचाराल. विद्यार्थ्यांच्या पालकाकडे चौकशी कराल म्हणजे याची गैरहजर असण्याची काय कारण आहे हे त्यांच्या पालकाकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा, अ त्याचं उत्तर राहील. नेक्स्ट बघा, विद्यार्थ्याच्या मातृभाषेचे ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? बघा, घरी व शाळेत मातृभाषेचा अधिक प्रमाणात वापर करावा, मातृभाषेतील पुस्तकांचा अधिकाधिक वापर करावा, मातृभाषेशिवाय अन्य भाषांचा वापर मुळीच करू नये, तरी तिसरं तर होणारच नाही.
पहिलं आणि दुसरं बरोबर आहे, म्हणून ड उत्तर होईल. अ व ब पर्यायांची आवश्यकता आहे, हे आपला आन्सर राहील. नेक्स्ट बघा, अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये इष्ट सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्ही कोणती कृती करण्यावर भर द्याल? कारण जाणण्याचा प्रयत्न करीन, तो कोणत्या विषयात कच्चा आहे ते जाणून घेईन, कच्चे विषय सुधारण्यासाठी त्यास मार्गदर्शन करीन, तो अभ्यासात कच्चा असल्याची त्याच्या पालकांना माहिती देईन, कच्चे विषय सुधारण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीन. हा पर्याय एकदम करेक्ट आहे, क उत्तर राहील याचं. तुमच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या मुलाची वस्तू चोरल्याचे समजले तर तुम्ही काय कराल? वस्तू चोरणाऱ्याला छडीने मारीन, वस्तू चोरणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देईन, वस्तू चोरणाऱ्याचे नाव शाळेतील सर्व वर्गात जाहीर करीन, वस्तू चोरणाऱ्याला चोरी करणे का वाईट आहे हे प्रेमाने समजावून देईन, चोरलेली वस्तू ज्याची त्याला परत देवावीन. चौथा पर्याय मित्रांनो इथे सर्वोत्तम बरोबर आहे, ड हे याचा आन्सर राहील. नेक्स्ट बघा, एखादा विद्यार्थी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही तर तुम्ही काय कराल? त्याला वर्गात उभे राहण्याची शिक्षा देईन, तो का उत्तर देऊ शकला नाही ते जाणून घेऊन मार्गदर्शन करेन, इतर विद्यार्थ्यांना उत्तर द्यावयास सांगेन, संबंधित प्रश्नाचे उत्तर काय आहे ते मी त्यास सांगेन, तो का उत्तर देऊ शकला नाही ते जाणून घेऊन त्यास मार्गदर्शन करीन. हे ब उत्तर बरोबर राहील. नेक्स्ट पाहण्यानंतरचं, काही विद्यार्थी मध्येच शाळेतून पळून जातात, याबाबत काय करता येईल? तर पळून जाण्यामागील कारणांचा शोध घ्यावा, पळून जाणाऱ्यांच्या पालकांना माहिती द्यावी, पळून जाणाऱ्यांना इतर विद्यार्थ्यांसमक्ष शिक्षा करावी, वर्गातील शिकवणे मनोरंजक असावे. पळून जाण्यामागील कारणांचा शोध घ्यावा हे इथे अतिशय महत्त्वाचं आणि समर्पक उत्तर राहील, हे लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर का थर्ड टेटची तयारी जर करत असाल तर त्यासाठी आपण थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 3.0 लॉन्च केलेली आहे. बॅचमध्ये प्रवेश देणे सुरू आहे. सर्वांना बॅच परचेस करता यावी ह्यासाठी 98% प्लस ऑफ आहे. 2022मध्ये आपल्या बॅचमधून 1000+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर होतील. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळेल. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.